नमस्कार. ठरलं तर मग मालिकेत आपण पाहिलं सायलीला खूप आनंद होतो की साक्षीची अर्जुनने पूर्ण कोर्टात कशी बोलती बंद केली. आता तिला विश्वास पटत आहे. ती त्यांना सांगते मधुभाऊ ही लवकरच बाहेर येतील, निर्दोष सुटका होईल याचा मला पूर्ण विश्वास आहे आणि हे तुम्ही करून दाखवाल असं म्हणत असताना ती त्याच्याकडे वळते. तेव्हा बघते की अर्जुन हे झोपी गेलेले आहे. ती म्हणते किती दमले हे आज कोर्टामध्ये, म्हणूनच आज इतक्या लवकर झोपले. त्यांच्या अंगावरती ती ब्लँकेटही टाकते. इकडे साक्षी बेकसूर आहे हे रविराजला सांगण्यासाठी येते. त्याला आता नवीनच जाळ्यात ओढण्यासाठी त्यांचा प्रयत्न चालू आहे. ती नवीन डाव टाकते की मी कुणालाही सांगू शकत नाही त्या दिवशी मी कुठं गेली होती. तेव्हा रविराज खूप चिडतात. ते बोलत्या एवढंही माणूस वेडं नसतं, तुला किती वाजेला गेलं किती वाजेला बाहेर आले हे लक्षात आहे आणि तू कुठे गेली हे कसं लक्षात नाही. तेव्हा तिचे बाबाही बोलतात नीट आठव, लवकर सांग अगं काय केलंय तू. तेव्हा ती सांगते की मी माझ्या मित्रांसोबत दारू पिली होती आणि दारूच्या नशेत मी काय केलं हे मला आठवत नव्हतं, म्हणून मी कोर्टात सांगितले नाही, कुणालाही बोलले नाही. तेव्हा तिचे बाबा तिच्यावर खूप चिडतात. असं कसं केलं तू, दारू कशी काय पिली, आपल्या 7 पिढ्या गेल्या कोणीही दारू पिलेलं नाही असं म्हणत ते तिच्या कानाखाली जाळ काढतात आणि तिच्यावर खूप चिडतात. सगळेजण शॉक होतात की यांनी साक्षीला मारलं. मग रविराजही सांगतो एवढ्या मोठ्या मुलीला मारू नका, तिच्याजवळून चूक झाली असेल ती तिने कबूलही केली, तिला माफ करा, हवं तर तिच्यावरती रागवा पण असं मारू नका. तेव्हा नागराजही बोलतो ती किती मासूम आहे, तिच्याकडे बघा, तिला असं मारू नका, किती रडते बिचारी. तेव्हा रविराज बोलतो मुलीचं दुःख मला माहिती आहे काय असतं ते. तेव्हा ती सगळेजण इमोशनल होतात. तेव्हा तिचे वडील म्हणतात तिला मी बिना आईचं कसं वाढवलं मला माहिती आहे. त्यांचं दोघांचं इमोशनल झालेलं पाहून रविराजलाही त्याचे दिवस आठवतात आणि त्यालाही रडायला येतं. इकडे सकाळ झाल्यावर अर्जुन बघतो माझ्या अंगावरती ब्लँकेट कोणी टाकलेलं आहे. मग सायली तिथे कॉफी देण्यासाठी येते. त्याला कॉफी देत असताना तो तिला विचारतो माझ्या अंगावरती रात्री ब्लँकेट कोणी टाकलं. तेव्हा सायलीला बोलण्यासाठी म्हणते आले असतील आई किंवा बाबा, त्यांनीच तुमच्या अंगावर टाकलं असेल, मला नाही आठवत. मग तो काहीतरी तिला प्रश्न विचारतो आणि ती चिडी जाते. ती बोलते मीच टाकलं. मग तो म्हणतो कशी फसली, आता झाली ना कबूल स्वतः टाकलेलं. मग दोघंजण हसायला लागतात. तिलाही हसायला येत असतं. ती बोलते हो मीच टाकलेलं होतं. मग इकडे त्याला आठवतं माझा उद्या वाढदिवस आहे, आता घरात सगळेजण चर्चा करतील, आपण याला हे सांगितलं पाहिजे असं विचार करत असतानाच त्याला एक कॉल येतो आणि तो फोनवर बोलण्यात व्यस्त होऊन जातो. इकडे सायली रूमची आवराआवरी करून बाहेर निघून जाते. मग अर्जुन फोनवरनं बोलून झाल्यानंतर मागे वळून बघतो आणि तिला सांगणार असतो की उद्या माझा वाढदिवस आहे, तुम्हाला घरात सगळेजण विचारतील. तर तो बघतो की सायली तर रूममधनं बाहेर पण गेली. खूप काळजीत असते. रविराज घरात कुठेच नसतात. मग ती घाईघाईने फोन उचलते, फोन करते तर फोनही लागत नाही, म्हणून तिचा जीव खूप घाबरा होतो. रविराज कुठे गेले म्हणून नागराजला तन्वीला सगळ्यांना सांगते लवकर खाली या, लवकर खाली या. तेव्हा नागराज खाली येतो आणि म्हणतो काय झालं सकाळी सकाळी तुला आरडाओरडा करायला. तेव्हा ती सांगते भाऊजी कुठेही सापडत नाही, मला त्यांची खूप काळजी वाटत आहे. आजचा आणि उद्याचा दिवस कसा आहे तुम्हाला ठाऊक आहे ना, आठवतं ना त्यांनी याच्या आधी काय केलेलं. तेव्हा तो आठवू लागतो की रविराजने जीव देण्याचा प्रयत्न केला होता, हाच तो दिवस, म्हणून सगळ्यांना काळजी वाटते. तो सांगतो त्यांनी त्याची बंदूक इथे डोक्यावरती ठेवली होती आणि तुझ्यामुळेच तो वाचला. तू जर त्या क्षणी त्यांच्याजवळ नसती तर ते नक्कीच आपल्यामध्ये नसते. म्हणून ती म्हणते की आपण आता भाऊजींची आज आणि उद्या खूप काळजी घ्यायला हवी. तन्वीही तिथे येते, विचारते आज आणि उद्या काय झालेलं आहे मला सांगा तुम्ही. पण तिला कोणी काहीच सांगत नाही. म्हणतात चला आपण रविराजला शोधायला बाहेर जाऊया. सगळे घाईघाईने जातात. तन्वीला काहीच कळत नाही, ती कावरीबावरी होते. इकडे वाढदिवसाची तयारी म्हणून त्याची आई दानधर्म करण्यासाठी 2 बॉक्सांमध्ये वस्तू मागवते आणि त्या माणसांना सांगते उद्या वेळेत येऊन घेऊन जा, दानधर्म करा. सायलीलाही काहीच कळत नसतं हे काय चाललेलं आहे. सुमन बोलते हो आपण हा दिवस कधीच विसरत नाही आणि अन्नपूर्णा आजीही नाही. मग सायली विचारते काय झालं आहे आजच्या दिवशी, काय आहे उद्या काय आहे. मग आई सांगू लागतात की अर्जुन आणि प्रतिभासाठी आई ह्या दिवशी दानधर्म करतात, अभिषेक करतात, हाच तो दिवस. आज पूर्णा आजी गावाच्या मंदिरात गेलेले आहे अभिषेक करण्यासाठी. तर बोलते सायली का करायला गेले आहे. तर आई सांगते दिवाळीच्या दिवशी जे लक्ष्मीचं नाणं सापडलं ते प्रतिमाचं होतं आणि आईंना विश्वास आहे ती नक्कीच परत येईल, म्हणून तिच्या नावाचा अभिषेक करण्यासाठी त्या गावाला गेल्या. सायली बोलते त्यांचा नवस नक्की पूर्ण होईल
आणि इकडे आई पुन्हा सांगते, आज रात्रीची आणि उद्याची तयारी तूच करायची. सायलीला काहीच कळत नाही. कसली तयारी असं ती विचारते. मग आई सांगतात की उद्या अर्जुनचा वाढदिवस आहे, पण तो दिवसभर आपल्याला भेटत नाही, म्हणून आपण तो रात्रीच साजरा करतो. आता तुझी जबाबदारी आहे. तू रात्रीचा आणि उद्याची कशी सरप्राईज पार्टी प्लॅन करते ते सगळं तूच ठरवायचं. तितक्यात तिला आठवतं, ह्याच दिवशी तर मी मधुभाऊंलाही भेटले होते. आज आमच्या दोघांचाही वाढदिवस. इकडे आई सांगत असतात, तू वेगवेगळी तयारी कर, त्याला आनंदी ठेव. उद्या आणि आजची तुझी जबाबदारी. मग दोघीजणी मिळून ते सगळं डोनेटचं सामान रूममध्ये नेऊन ठेवतात. इकडे रविराज नर्सरीत जातो आणि वेगवेगळ्या गुलाबाच्या फुलांच्या हुंड्या घेऊन येतो. घरातले सगळेजण काळजीत असतात. त्याला शोधण्यासाठी गार्डनमध्ये आलेले असतात. सुमन त्याला बोलते, भाऊजी तुम्ही कुठे गेले होते? मी खूप घाबरली होती. मला तुम्ही दिसलेही नाही, फोनही उचलत नव्हता. तेव्हा नागराजही बोलतो, माझ्या हातापायाचा जीवच निघून गेला होता. दादा तू असं कुठे जात नको जाऊ. तर रविराज बोलतो, आता घाबरायची गरज नाही, मी कुठेही जाणार नाही. मग तो म्हणतो, मी ह्या हुंड्या आणण्यासाठी गेलो होतो. आज रात्री ह्या प्रतिभाच्या नावाने हे सगळ्या कुंड्या लावणार आहे. आणि तन्वीलाही बोलतात, तूही मला मदत कर, आपण प्रतिभाच्या नावाने ह्या सगळ्या कुंड्या इथे लावूया, म्हणजे वेगवेगळी गुलाबाची फुलेही त्याच्यातनं येतील. बोलते, फुलं लावल्याने काय, त्या फुलांमधनं प्रतिभा बाहेर येणार आहे. हा रविराज किती मूर्ख आहे. इकडे अर्जुनला काळजी वाटते. तो सायलीला कावराबावरा होऊन शोधत असतो. सायली कुठे गेली हे विचारण्यासाठी तो विमलकडेही जातो. विमलला बोलतो, मम्मा आणि सायली कुठे आहे? तेव्हा ती सांगते, दोघीही बाहेर गेल्या. तर तो बोलतो, दोघीही सोबत बाहेर गेल्या आहे? तेव्हा ती सांगते, नाही हो, वहिनी गेल्या आहे मंदिरात आणि सायलीताई गेल्या आहे भाजीपाला आणण्यासाठी. तेव्हा तो पुन्हा विचारात पडतो, ह्या दोघींमध्ये काय बोलणं झालं असेल? सायलीने सांगितलं तर नसेल मला वाढदिवस माहीत नाही. तो पुन्हा विमलला विचारतो, त्या दोघींमध्ये काय बोलणं झालं? काही शॉकिंग न्यूज काही कळली का मम्माला? मम्माने असं केलं होतं का? अरे चा, हे काय? सायलीला तर काही माहितीच नाही, असं चेहरा केलं होता का? असं विमलला तो विचारत असतो. विमलला खूप हसायला येत असतं. हे काय विचारताय दादा, मला काहीच कळत नाही, असे कसे चेहरे काढताय? तेव्हा अर्जुन तिच्यावर चिडतो, मी तुला जे विचारतोय ते तू मला सांग. मम्मा आणि सायलीमध्ये काय बोलणं झालं? दोघींमध्ये काही शॉकिंग बोलणं झालं आहे का? तेव्हा ती आठवू लागते, त्या दोघींमध्ये असं तर काहीच झालेलं नाही. तो तिला पुन्हा सांगतो, नक्की आठव, नीट आठव, सगळं मला डिटेलमध्ये सांग. पुढे आपण पाहणार आहोत की आश्रमामध्ये इकडे कुसुम बोलते की सायली येणार आहे, तिचा आज वाढदिवस आहे, ती आपल्या सगळ्यांना भेटायला येते, तुम्ही इथेच थांबा ना. पण प्रतिभा सांगते, नाही मला मंदिरात जायचे, मी चालली. आणि समोरून सायली रिक्षातनं उतरते आणि पैसे मोजत ती येत असते. तिच्या हातातनं पैसे खाली पडतात आणि समोरून प्रतिभा येत असते, तिच्याकडे बघत असते. तिच्या हातातले पैसे पडले ते उचलत असते. तितक्यात प्रतिभा तिच्या डोक्यावर हात ठेवते आणि तिला आशीर्वादही देते. पुढे काय होणार पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया. माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.